9 और 10 को, जैसे स्थापना दिवस 10 को है, पूरा देश, पूरी दुनिया जानती है कि ये पार्टी को जन्म देने वाले, इसको बड़ा करने वाले सिर्फ 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 शरद पवार जी थे। तो उनके ही नेतृत्व में फिर से स्थापना दिवस मनाया जाएगा। उसके पहले सभी राज्यों के अध्यक्ष जो है, जो भी हमारे वर्किंग कमेटी के मेंबर्स हैं, उनको साथ में लेके एक बढ़िया मीटिंग की जाएगी और फिर हम राष्ट्रीय अधिवेशन को पवार साहब संबोधित करेंगे। हमारे साथ बैठे हुए के शर्मा जी हैं, वो अपनी खुद की कहानी, उनको कैसे फंसाया गया था, वो अपने मुंह से बोलेंगे। बोली। मैं के शर्मा। आप सब आइए आइए, आओ पीछे आ जाओ। आप सभी भाई जितने अवार्ड जी, नसीम भाई, राजीव भाई और सबका मैं और आप सब सम्मानित पत्रकार भाइयों का स्वागत करता हूं, अभिनंदन का। मैं नेशनल जनरल सेक्रेटरी एनसीपी में था और हूं। तो उसमें ये हुआ कि यहाँ पर जो छात्र के अध्यक्ष थे, जो युवा के अध्यक्ष थे, उनकी गतिविधियां और उनकी कुछ इस तरीके की हरकतें थी कि वो हर समय हमारे खिलाफ कॉन्स्पिरेसी करते रहते। तो उसकी वजह से ये हुआ कि चूंकि माननीय प्रफुल्ल पटेल साहब से हमारे व्यक्तिगत ताल्लुकात थे, तो उनसे मिलने के लिए हम गए, उनको बुलाया। तो उन्होंने इस तरीके से, स्टूडेंट के अध्यक्ष ने भी यहाँ जो थे और यूथ के अध्यक्ष ने भी उसको कल रिप्रेजेंट किया और हमारी इमेज को खत्म करने के लिए किया। और उसका उधर भी उन्होंने हमको जनरल सेक्रेटरी बनाया। हमारा कहना ये कि हम सन 90 से माननीय शरद पवार साहब के नेतृत्व में हमारी पूरी निष्ठा रही है। पवार साहब की नेतृत्व से हम अध्यक्ष जिला परिषद बुलंदशहर के बने, जब गौतम बुद्ध नगर और नोएडा ग्रेटर नोएडा भी बुलंदशहर का पार्ट था। और उन तब से लेकर आज तक हमारी उनके प्रति निष्ठा है, रही है। आज सुबह इस मामले में अपनी ओर सफाई देने के लिए हम माननीय पवार साहब से मिले और उनको सारी घटनाक्रम का बताया। तो उन्होंने फिर हमको दोबारा से उसी पोजीशन में काम करने के लिए कहा और हमें खुशी है कि उन्होंने हमारे निवेदन को स्वीकार किया और हम सब लोग मिलकर के पार्टी को बहुत जल्दी पहले की तरह ऊंचाइयों पर ले जाएंगे। धन्यवाद जी। तो आता तुम्ही परत बोला, काय नेमकं सांगितलं की अडचणी होत्या त्यांच्या गतिविधी, म्हणजे त्यांची काही पटत नव्हतं, काय नेमकं चौघांकडून सुरू होता असा आरोप आहे? नाही, आता आरोप करणं हे काय आमचं काम नाही. ते दोघं होते, त्याच्यामुळे खूप जण नाराज होते, हे आता लक्षात येत आहे. आणि आता ते गेल्यानंतर त्यांच्याबाबत फार चर्चा करणं हे काय मला वाटत नाही फार योग्य आहे. पक्ष कोणासाठी थांबत नाही. पक्ष हा एका माणसावर जिवंत आहे, कोणाला आवडो न आवडो. स्वतः सुप्रीम कोर्टात आमची जेव्हा चर्चा चालू होती, आमची जेव्हा वादविवाद चालू होते, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जेव्हा म्हणतात की इज वन ऑफ द टॉलेस्ट लीडर ऑफ इंडिया, मला वाटतं की, आणि ह्या देशात देखील ही मान्यता आहे की शरद पवार एका वेगळ्या उंचीचे नेते आहेत. महाराष्ट्रात तर मान्यच आहे, पण त्यांना कम्प्लिटली पॉलिटिकली, राजकीय दृष्ट्या हानी पोचवण्याचं काम जे मागच्या 4, 5, 6 महिन्यात करण्यात आलं, ते काही योग्य नव्हतं. आणि फसवून लोकांना त्या बाजूला न्यायचं. गेल्या 15 दिवसामध्ये वेगवेगळे निरोप वेगवेगळ्या राज्याच्या अध्यक्षांना दिले गेले आणि त्याच्यामुळे एक गोंधळलेली संभ्रमाची अवस्था निर्माण झाली. मला वाटतं, मला विचाराल तर जे झालं ते योग्यच झालं. पक्षाला आपल्या हातात जणू काय हा पक्ष आपलाच आहे अशा पद्धतीने वागणं, हे जे आम्ही करू शकलो नाही आणि आम्ही केलंही नसतं, ते त्यांच्या हातातनं घडत होतं. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे पक्षाची निर्णायक हानी होत होती.
पक्ष आता नवीन उमेदीने वाटचाल करेल. या 10 तारखेला जे होईल त्याच्यानंतर परत 99 सारखेच साहेब उभे राहतील. ह्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्व राज्यभर फिरून काँग्रेस असो, शिवसेना असो, स्वतःचे उमेदवार असो, प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 मीटिंग घेणारा तो महाराष्ट्रातला एकमेव नेते आहे. उन्हाची परिस्थिती तुम्ही बघताय आणि साहेबांचं वय आणि साहेबांचे आजार लक्षात घेता त्या माणसामधली ऊर्जा कुठनं येते ही समजत नाही. पण त्यांनी 100च्या वर मीटिंग घेतल्या आणि काही हजारो मैल त्यांनी प्रवास केला. आता त्याच उमेदीने ते परत कामाला लागणार. म्हणजे आता सुरूच झाल्या त्यांच्या बैठका सुरू झाल्या. आज आमच्याबरोबर बैठक घेतली. विधानसभेच्या बैठकी सुरू होतील. शरद पवार ओरिजिनल आता परत एकदा दिसायला सुरुवात होईल. 4 जूनच्या निकालानंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील असा दावा सूरज चव्हाणांनी केला. कोण सूरज चव्हाण? त्याच्याबद्दल काय माहित नाही मला. आजपासून एक्झिट पोल येतील साहेब. काल सुनील तटकरेंनी पत्रकारांशी बोलताना ऑफ रेकॉर्डमध्ये एक दावा केलेला आहे की अनेक तुमच्या पक्षातले आमदार जे आहेत ते पुन्हा अजित पवारांकडे येतील किंवा काँग्रेस पक्षामध्ये जातील आणि काँग्रेस पक्षामध्ये जाण्यासाठी त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली असा एक दावा त्यांनी केला. त्यांचे दावे त्यांनी स्वतःचं अस्तित्व तपासावं आणि मग दुसऱ्यांवरती बोलावं. मला वाटतं त्यांच्यापैकी कोणाची उंची एनसीपीवर बोलण्या इतकी नाही. त्यांचा निर्माणच एनसीपी मुळे झाला, शरद पवारांमुळे झाला. त्यांनी बोलताना थोडं तरी मर्यादा बाळगावी, आता तरी बाळगावी. मिटकरींनी एकदा पुरोहित आणि मंत्र्यांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्याची आठवण करून देत मेधा कुलकर्णी ज्या खासदार आहेत भाजपच्या, त्यांनी असं म्हटलंय की मी मिटकरींच्या बरोबर स्टेजवर बसणार नाही. ज्या पद्धतीने ते बोलले होते ती पद्धत योग्य नव्हती असं माझंही मत आहे. पण मला मेघा कुलकर्णींचा आणि माझे वैचारिक मतभेद आहेत आणि कायम राहते. पण आपल्या तत्वांशी बेईमानी करणं हे त्यांना मान्य नाही. ह्याच्याबद्दल त्यांचं मी कौतुकच करतो, त्यांचं अभिनंदनही करतो. आणि जिथे नाही पटत ते मी करणार नाही, ही त्यांची भूमिका मला वाटतं योग्य आहे. बस. सर, महाराष्ट्र में क्या उम्मीद है एनडीए को, कितनी सीटें आ सकती है? 48 में से क्या एक्सपेक्ट कर रहे हैं सर? हम तो कोई ज्योतिषी है नहीं, लेकिन हाँ जहां तक हवा पहुंच रही है, 3 मुद्दे बहुत जबरदस्त चले महाराष्ट्र में. एक था बेरोजगारी का, एक था महंगाई का और तीसरा था गद्दारी का. ये 3 मुद्दों के ऊपर महाराष्ट्र की राजनीति चल रही थी और तीनों मुद्दों के ऊपर हमारी जो विरोधी पार्टियां हैं वो बैकफुट पे थी. पीटीआई, इफ यू वांट एनीथिंग. मी सांगतो त्यांना सेपरेट बाईट घेते. का आमचा परत प्रवेश झाला वगैरे असं काय चालू शर्मा साहेब? हा, तसं पण मग त्यांनी म्हणजे ते तिथे गेलेच नव्हते, पण त्यांना ते जबरदस्ती जॉईन करण्यात आलं आणि त्यांनी साहेबांकडे आज सगळ्या भावना व्यक्त केल्या आणि बरंच षडयंत्र त्यांच्या बाबतीत रचलं गेलं होतं. आणि ही पार्टी कशी कोसळेल ह्याच्यासाठी आमचीच काही माणसं त्यांच्याशी हातमिळवणी करून प्रयत्न करत होते. म्हणजे घर का बेदी लंका ढाय तसं होतं. साहेबांनी ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांनीच आत्महत्या पोखरण्याचा प्रयत्न. या यू कॅन